तर दुसरीकडे पुण्यातील बॅनरवरून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावलेले बॅनर्स त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फाडलेत। कोथरूडची बाई असा उल्लेख या बॅनरवर होता। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आला होता। दरम्यान विश्वासात न घेता बॅनरबाजी करण्यात आल्याचं विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांनी बॅनर फाडत म्हटलंय। जय महाराष्ट्र। जे आता पुण्याच्या स्टेशनला जे रेल्वे स्टेशनला जे नाव द्यायचं जो ताईंनी गाड घातला तो चुकीचा आहे। त्याला आमचा विरोध एक पुणेकर म्हणून या लोकांनी आम्हाला विचारात नाही घेतलं। बुधवार पेठेत राहणारी लोक जे आहेत चांगली सुशिक्षित लोक सुद्धा राहतात। बुधवार पेठे म्हणजे काही थोड्याशा भागापुरतं आखी बुधवार पेठ खराब नाहीये काय। त्याच्यामुळे हे जे लावलंय हे चुकीचं लिहिलेलं आहे यांनी। याचा आम्ही निषेध करून हा बॅनर आम्ही आता फाडून टाकत आहे। उभाठा सेनेच्या नेत्यांना की तुमचा काही अंकुश आहे की नाही, तुमचे काही आदर्श शिल्लक आहेत की नाही, अशा रीतीने पोस्टर्स लावले गेलेत। संविधानिक पद धारण केलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या महिलेबद्दल तुमचे असे विचार असू शकतात। बुधवार पेठेला मस्तानी नाव द्या, कोथरूडला मस्तानी नाव द्या। अरे काय चाललंय? कुठे विषय नेताय तुम्ही? तुम्ही तात्विक विधानं करू शकत नाही, तात्विक डिबेट करू शकत नाही, तर म्हणून तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर जाल आणि महिलांचा अपमान कराल। महिला राजकारणामध्ये अतिशय संघर्षातून पुढे येत आहेत, हे तुम्हाला पाहवत नाही।